श्री स्वामी समर्थ. गॅस चालू केला होता, त्याच्यावर ठेवली कढई. कढईमध्ये एक गडवा पाणी टाकून घेणार आहोत. आपण बनवूया आज आंबाडीची भाजीची भाकर. खायला चविष्ट लागणारी आंबाडीची भाजी आणि ठेचा खायला खूप चविष्ट लागते. मी पहिलेच भाजी स्वच्छ करून घेतली होती, धुवून बी घेतली होती. आता जे उकळत्या पाण्यात मी भाजी टाकली व आपण थोडा 2-3 मिनिटासाठी वाफलू घालून ठेवूया, जेणेकरून आपल्या आंबाडीच्या भाजीला चव बी येते आणि भाकर बी स्वादिष्ट बनते. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता मी त्याला फिरून घेणार. फिरून घेतल्यानंतर एक झाकणी ठेवून घेणार. त्याच्यावर 1 ते 2 मिनिटासाठी उकळून घेणार ते चांगली भाजी. झाकणी ठेवून घेतली. पहा किती छानपैकी उकळली आहे. 1-2 मिनिटासाठी जी आपण ठेवली ती उकळायला. आता मी एक चाळणी घेतली होती, त्या चाळणीमध्ये भाजी पूर्ण मी हे करून घेणार, पाणी काढून घेणार. ते एक खलबत्ता घेतला होता, त्याच्यातनं आता मी भाजी हे करून घेणार. जे आपला लसूण जिऱ्याचा ठेचा होता ते मी पहिलेच वाटून घेतला होता, ते टाकून घेतला. आणि 2 वाटी पीठ घेतलं होतं आपलं ज्वारीचं. 1 चमच तिखट घेतलं. एक आपल्या चवीनुसार मीठ घेतलं. आता जी भाजी आपण काढून घेतली होती ती भाजी टाकून घेणार मी त्याच्यातनी. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आता मी याला आपण जशी कणिक आपण मळून घेतो तशी मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं ते मळून घेणार. जसं आपण चपात्या करायसाठी कणिक मळून घेतो तसं आपण एक घट्ट उंडा करून घेणार. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या, काहून तर आंबाडीच्या भाजीनं पूर्ण आपलं पीठ हे नाही होत. आता मी उंडा तयार करून घेतला होता. आता त्याला मी थोडं अजून पाणी टाकून हे करून घेणार नरम, जेणेकरून आपली भाकर जी आहे पतली होणार. काही गरम पाणी करा नाही लागत आपल्या आंबाडीच्या भाजीला, काहून तर त्यालाच तेच गरम राहते भाजी. त्यानं अर्धं पीठ आपलं शिजूनच जाते ज्वारीचं. अशी गोल 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 मी हे करून घेणार. आता त्याला चांगला पतली होण्याला एक आपल्या हाताच्या यानं पोरपाटावर थापून घेणार. तवा गरम करायला ठेवला होता. जशी आपल्याला असं वाटत आहे का आपली चपातीच दिसत आहे. स्वादिष्ट लागते ज्वारीची आंबाडीची भाजीची भाकर, जेणेकरून आपण जुने लोक खात होते. चुलीवरच करत असते, पण माझ्या इकडं जागा नव्हती चुलीवर करायला. पाण्याच्या दिवसाला जागा नाही राहत ना, त्याच्यामुळे मी गॅसवरच टाकल्या भाकरी. त्याला पलटून घेतली ती भाकर. दिसायला बी खूप छान दिसत आहे भाकर. एक साईड शेकली होती आपली भाकर, आता पलटून घेतली मी. अशी फोपले पूर्ण फुगून आली भाकर आपली, जशी आपली चपाती फुगून येते तशी. खायला बी खूप चविष्ट गरम गरम ठेचा आणि भाकर, आपल्या लाल मिरच्याचा ठेचा. ते जर ठेचाचा व्हिडिओ पाहायचा असेल मला कमेंट्स करा, ठेचा कसा बनवला, मी ते बी दाखवून देतो तुम्हाला. 4 भाकरी झाल्या होत्या, नरम गच्च भाकरी झाल्या, खायला बी चविष्ट, जे जुने लोक खायचे आंबाडीची भाकर आणि ठेचा. ठेच्याची जी रेसिपी आहे ती मला कमेंट्समध्ये सांगा, मी ते ठेच्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवीन. थोडंसं तेल टाकून घेतलं होतं, 2 चम्मच ठेचा घेतला होता. खायला बी खूप चविष्ट. काही नाही ठेच्यामध्ये जास्ती काहीच नाही आहे, पण तुम्हाला ठेच्याचं जर हे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी ठेचा तुम्हाला करून दाखवणार. आंबाडीची भाजीची भाकर खायला खूप चविष्ट. श्री स्वामी समर्थ.